नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अक्षय कौशिक पुरी. कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग या विषयाच्या दुसऱ्या सेशनमध्ये आज आपण प्रॅक्टिकल टॅलीमध्ये कंपनी क्रिएशन, लेजर क्रिएशन, ग्रुप क्रिएशन आणि कोणते कोणते टॅलीमध्ये व्हाउचर्स आहेत याची ओळख करून घेणार आहोत. तर आपण सुरू करूयात. ज्यावेळेस आपण टॅली ओपन करतो तर ही आपली फर्स्ट ओपनिंग स्क्रीन असते, याला गेटवे ऑफ टॅली असे म्हणतात. आणि हे कंपनी इन्फॉर्मेशन विंडो आहे. इथे हे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. जसे तुम्ही बघू शकता, सिलेक्ट कंपनी, लॉग इन ॲज अ रिमोट युजर, क्रिएट कंपनी, बॅकअप अँड रिस्टोअर. त्यापैकी आपल्याला नवीन सिलेक्ट कंपनीचा हा ऑप्शन कधी वापरतात, ज्यावेळेस ऑलरेडी त्या कंपनीज क्रिएट केलेल्या असतात त्या जर तुम्हाला बघायच्या असतील तर आपल्याला सिलेक्ट कंपनी, जसं मी सिलेक्ट कंपनीमध्ये एंटर प्रेस केलं तरी या कंपनी दिसत आहेत मला. त्यानंतर आता नवीन कंपनी जर क्रिएट करायची असेल तर क्रिएट कंपनी ऑप्शनवर गेलो आणि इथे एंटर बटन प्रेस केलं तर कंपनी क्रिएशनची ही स्क्रीन आली. इथे आता मला इथे एक कंपनी क्रिएट करायची आहे. इथे कंपनीचा ऍड्रेस देणार. हा मी इथे पाथ दिला. बी कोलन मध्ये बलभीम नावाचं एक फोल्डर तयार केलं. त्यामध्ये मी कंपनीचं नाव एंटर करत आहे. फॉर एक्झाम्पल रिलायन्स इंडस्ट्रीज असं मी कंपनीचं नाव एंटर केलं. मेलिंग नेम मध्ये मला कंपनीचं पूर्ण नाव टाकायचं आहे जे तुम्हाला रिपोर्ट मध्ये पाहिजे. दोन्ही नेम सेम असले तरी चालतात. जसं मी इथे एंटर करतो, रिलायन्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड. त्यानंतर मला इथे कंपनीचा मेलिंग ऍड्रेस टाईप करायचा आहे. मेलिंग ऍड्रेस मी टाईप करत आहे. हे कंट्री बाय डिफॉल्ट इथे इंडिया आहे. स्टेट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र. पिन कोड एंटर करायचा आहे. बाकीचे डिटेल्स एंटर करायचे आहेत. त्यानंतर फायनान्शियल इयर कधीपासून सुरू होत आहे. आता आपण हे टॅलीचं लेटेस्ट रिलीज शिकत आहोत, तर त्यामुळे अगोदरच्या प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला जी स्क्रीन दिसली होती त्या आणि याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसेल. तर इथे फायनान्शियल इयर कधीपासून सुरू होत आहे तर 1 एप्रिल 2020 सिलेक्ट करणार आपण. आणि बुक्स बिगिनिंग फ्रॉम म्हणजे कंपनीचे ट्रान्झॅक्शन कोणत्या डेट पासून सुरू करायचे ते आपल्याला इथे एंटर करायचं आहे. इथे कंपनीचा पासवर्ड टाकायचा आहे. मी इथे पासवर्ड टाकलाय, टॅली वॉल्ट पासवर्ड. करन्सी इन्फॉर्मेशन आहे, एंटर करणार, ऍक्सेप्ट. टॅलीमध्ये कोडलेस सॉफ्टवेअर असल्यामुळे इथे आपण पासवर्ड एंटर केला होता. आणि मी इथे एंटर केलं, पासवर्ड टाकल्यानंतर कंपनी ओपन झाली. ही कंपनी ओपन केल्यानंतरची फर्स्ट स्क्रीन आहे. यामध्ये गेटवे ऑफ टॅलीवरती तुम्ही जर बघू शकता, अकाउंट इन्फॉर्मेशन आणि इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन. ही जी स्क्रीन आहे ही 5 सेक्शन मध्ये डिवाइड केलेली आहे. मास्टर्स, ट्रान्झॅक्शन्स, युटिलिटीज, रिपोर्ट्स आणि इथे एक अजून एक फीचर असतो ऑडिटिंग. तो आपण याच्यात ऍक्टिव्हेट केलेला नसल्यामुळे दिसत नाही. असे 5 सेक्शन असतात. तर त्यापैकी आपण अकाउंट्स इन्फॉर्मेशन मध्ये गेलो, एंटर. इथे दिसत आहे, तुम्ही बघू शकता, ग्रुप्स, लेजर्स आणि व्हाउचर टाइप्स. काल ज्या प्रकारे तुम्हाला मी सांगितलं होतं की टॅलीमध्ये 28 प्रीडिफाईन्ड ग्रुप्स आहेत, तर आपण इथे अकाउंट्स इन्फॉर्मेशन मध्ये ग्रुप्स मध्ये गेलो तर इथे सिंगल ग्रुप आणि मल्टिपल ग्रुप असे 2 ऑप्शन दिसतील तुम्हाला. त्यापैकी मी मल्टिपल ग्रुप मध्ये डिस्प्लेचा ऑप्शन सिलेक्ट करतो. डिस्प्ले म्हणजे ऑलरेडी क्रिएटेड जे ग्रुप असतात ते तुम्ही व्ह्यू करू शकता. एंटर केलं तर ही जी लिस्ट आहे, टोटल हे 28 ग्रुप आहेत. त्यामध्ये बघा, बँक अकाउंट, बँक ओव्हरड्राफ्ट अकाउंट, कॅपिटल अकाउंट, कॅश इन हँड, करंट असेट्स, करंट लायबिलिटीज, डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम, ड्युटीज अँड टॅक्सेस, असे आपले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचे जे हेडिंग आहेत ते सगळे हेडिंग याच्यामध्ये 28 ग्रुप मध्ये डिवाइड केलेले आहे. त्यापैकी 15 ग्रुप जे आहेत ते प्रायमरी आहेत आणि 13 ग्रुप जे आहेत ते सब सेकंडरी ग्रुप आहेत. याच्यातनं मी एस्केप करून वापस आलो. टॅलीमध्ये बघा, युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर आहे. कुठल्याही मेन्यू मध्ये तुम्हाला एंटर करायचं असेल तर एंटर करून आत जाऊ शकता आणि वापस यायचं असेल तर एस्केप की प्रेस करून वापस येऊ शकता. तर आता मला
28 ग्रुपच्या अंडर लेजर्स बनवायचे आहेत. जसे ग्रुप्स आहेत त्याप्रमाणे लेजर सुद्धा टॅलीमध्ये आहेत. तर 2 लेजर प्री डिफाईन आहे, कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता मला एक नवीन लेजर क्रिएट करायचंय, सिंगल लेजर. सिंगल लेजर आणि मल्टिपल लेजर मध्ये असा फरक आहे. सिंगल लेजर म्हणजे ऍट अ टाइम तुम्ही एकच लेजर क्रिएट करू शकता आणि मल्टिपल लेजर म्हणजे मोर दॅन वन लेजर क्रिएट करू शकता. तर आता मी सिंगल लेजर मध्ये क्रिएट वरती एंटर केलं आणि इथे एक लेजरचं नाव लिहिलं. फॉर एक्झाम्पल नितीन कॅपिटल अकाउंट, असं मी लेजरचं नाव तयार करतोय. एंटर करायचं आणि इथे ती 28 ग्रुप्सची यादी आली. यापैकी आपल्याला प्रॉपर ग्रुप अकाउंट सिलेक्ट करणं गरजेचं आहे. इथेच तुमचं डिसाईड होणार की हे जे लेजर तुम्ही क्रिएट करता आहे त्याचा इफेक्ट कोणत्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये जाणार. फॉर एक्झाम्पल नितीन कॅपिटल अकाउंट हे कॅपिटल अकाउंट आहे, याचा अर्थ हे बॅलन्स शीटला दिसायला पाहिजे. इथे कॅपिटलचं लेजर ग्रुप आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. बाय मिस्टेक जर मी ते दुसरा ग्रुप सिलेक्ट केला, फॉर एक्झाम्पल एक्सपेन्सेसचा ग्रुप सिलेक्ट केला, तर हे जे अकाउंट आहे हे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये दिसेल. पण जर याला मी कॅपिटल अकाउंट ग्रुप सिलेक्ट केला तर याचं इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीट मध्ये बघायला मिळणार. इथे ऍड्रेस, कंट्री, ही पर्सनल डिटेल्स एंटर करायची आहे त्या लेजरची, पॅन कार्ड नंबर आणि ओपनिंग बॅलन्स. आता 1 एप्रिल हे आपलं फायनान्शियल इयर सुरू होतं 1 एप्रिलला. तर मागच्या वर्षीचा म्हणजे 31 मार्चचा जो काही क्लोजिंग बॅलन्स असेल तो ऍज अ ओपनिंग बॅलन्स आपल्याला इथे एंटर करावा लागतो. मी सॅम्पल म्हणून एक 5 लाख रुपये एंटर करतो इथे. एंटर एंटर एंटर. आणखीन एक लेजर क्रिएट करूया आपण. HDFC बँक अकाउंट. इथे मी सिलेक्ट करणार लिस्ट मध्ये बँकेकरता इथे ग्रुप दिलेला आहे, बँक अकाउंट. एंटर केलं. इथे बँक अकाउंट डिटेल टाकायचं आहे. अकाउंट होल्डर नेम त्यांनी ऍज इट इज कंपनीचं नाव सिलेक्ट केलं. इथे अकाउंट नंबर टाकायचा. IFSC कोड जो काही असेल बँकेचा तो टाकायचा. ब्रांच कुठली आहे, चेकबुक असेल तर तुम्हाला चेकबुकचं, ते आपण नंतर बँक रिकन्सिलेशन ज्यावेळेस शिकू त्यावेळेस कव्हर करूयात. इथे बँकेची डिटेल टाकली. इथे मी परत ओपनिंग बॅलन्स ऍज इट इज टाकला 5 लाख रुपये. याला सेव्ह केलं. ही झाली सिंगल लेजर क्रिएट करण्याची पद्धत. आता मला या लेजर मध्ये काही बदल करायचा आहे. तर बदल करताना आपल्याला फिल्टर ऑप्शन मध्ये जावं लागेल. फिल्टर मध्ये गेलो, फॉर एक्झाम्पल मला कॅपिटल अकाउंट मध्ये ऍड्रेस ऍड करायचा राहिला, हे परत एंटर झालं. इथे ऍड्रेस तुम्ही एंटर केला, सेव्ह. ही झाली सिंगल लेजर क्रिएट करण्याची पद्धत. आता आपण मल्टिपल लेजर्स म्हणजे मला ऍट अ टाइम एकापेक्षा जास्त ग्रुपच्या अंडर लेजर्स तयार करायचे असतील किंवा एकाच ग्रुपच्या अंडर मल्टिपल लेजर्स तयार करायचे असतील तर कसं करायचं. तर मी इथे क्रिएट मध्ये गेलो. तिथे वरती कॉमन तुम्ही सिलेक्ट करू शकता कोणत्या ग्रुपच्या अंडर तुम्हाला करायचे. फॉर एक्झाम्पल मला फिक्स असेटचे लेजर तयार करायचे, मी कॉमन फिक्स असेट ग्रुप सिलेक्ट केला आणि इथे मी ज्या काही माझ्या फिक्स असेट असतील त्यांची नावं तयार करू शकतो. बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, कम्प्युटर्स एक्सेट्रा. आणि याला एंटर करायचं शेवटपर्यंत, सेव्ह. ही झाली एकाच ग्रुपच्या अंडर आपल्याला मल्टिपल लेजर्स तयार करण्याची पद्धत. पण मला जर मल्टिपल ग्रुपच्या अंडर मल्टिपल लेजर्स तयार करायचे तर काय करणार. तर मी इथे वरती कॉमन कुठलाही ग्रुप सिलेक्ट न करता लिस्ट मधून इथे सिलेक्ट करणार ऑल आयटम्स. ऑल आयटम्स वर एंटर केलं. फॉर एक्झाम्पल मी एक लेजर बनवत आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस. इथे ग्रुप सिलेक्ट करणार मी आता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, याला पण ग्रुप येणार इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. देन वेजेस अकाउंट, वेजेस अकाउंटला ग्रुप येणार डायरेक्ट एक्सपेन्सेस. मी इथे डायरेक्ट एक्सपेन्सेस सिलेक्ट केला. अशा पद्धतीने तुम्ही, फॉर एक्झाम्पल मी लोन अकाउंट तयार केलं, SBI बँक लोन अकाउंट.
जर हे ओव्हरड्राफ्ट लोन असेल तर मी याला बँक ओडी नावाच्या ग्रुपमध्ये सिलेक्ट करणार. ही झाली तुमची लेजर्स क्रिएट करण्याची पद्धत, सिंगल लेजर आणि मल्टिपल लेजर्स. आता आपण बघूयात जे आपण ओपनिंग बॅलन्सेस टाकले होते ते आपल्याला कुठे बघायला मिळतात. तर मी इथे रिपोर्ट्स मध्ये बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीट मध्ये बघा, कॅपिटल अकाउंट मध्ये मला इथे 5 लाख रुपये दिसत आहेत आणि करंट असेट्स मध्ये 5 लाख दिसत आहेत. टॅलीमध्ये राईट साईडला काल मी दाखवलं होतं तुम्हाला एकच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की राईट साईडला जो बटन बार आहे इथे इथे बघा डिटेल्ड बटन दिसतंय. याला शॉर्टकट की पण दिलेली आहे Alt F1. मी ते Alt F1 प्रेस केलं किंवा डिटेल बटनवर जर क्लिक केलं तर तुमची बॅलन्स शीट आता डिटेल मोड मध्ये ओपन झाली आहे. याच्यात विथिन कॅपिटल अकाउंटला 5 लाख दिसत आहेत आणि बँक अकाउंट मध्ये 5 लाख दिसत आहेत. बाकीचे जे लेजर्स आपण क्रिएट केले त्यांच्या अकाउंट मध्ये कुठलाही बॅलन्स नाही, अमाऊंट नसल्यामुळे लेजर इथे रिफ्लेक्ट झाले नाही. ज्या ज्या लेजर्स मध्ये अमाऊंट असते किंवा तिथे काहीतरी डेबिट किंवा क्रेडिट अमाऊंट असते त्यावेळेसच ते रिपोर्ट्स मध्ये रिफ्लेक्ट करतात. ठीक आहे, ही आपली बॅलन्स शीट झाली एस्केप. आता लेजर्स क्रिएट केल्यानंतर पुढची महत्वाची स्टेप असते व्हाउचर्स. आता व्हाउचर म्हणजे काय असतं, आपल्याला ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचं असेल तर ज्या ठिकाणी आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो त्याला व्हाउचर असे म्हणतात. मग टॅलीमध्ये कुठले कुठले व्हाउचर आहेत ते आपण बघूयात. अकाउंट्स इन्फॉर्मेशन मध्ये मी एंटर केलं, इथे बघा दिसतंय तुम्हाला व्हाउचर टाइप्स. व्हाउचर टाइप्स मध्ये गेलो, डिस्प्ले, तर इथे बेसिक अकाउंटिंग जे व्हाउचर आहेत ते आपण बघूयात. टॅलीमध्ये 2 प्रकारचे व्हाउचर्स आहेत, एक अकाउंटिंग व्हाउचर्स आहेत आणि एक इन्व्हेंटरी व्हाउचर्स आहेत. आज आपण अकाउंटिंग व्हाउचर्सची ओळख करणार आहोत. तर सगळ्यात पहिले कॉन्ट्रा. हे कॉन्ट्रा व्हाउचर जे आहे, कॉन्ट्रा व्हाउचर यूज करतात असे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याकरता जे ट्रान्झॅक्शन फक्त कॅश अकाउंट आणि बँक अकाउंट या दोघांमध्येच होतात. मग असे कुठले ट्रान्झॅक्शन आहेत की जे फक्त कॅश अकाउंट आणि बँक अकाउंट मध्ये होतात, तर त्यामध्ये येतात कॅश डिपॉझिट किंवा कॅश विड्रॉवल किंवा एका बँक अकाउंट मधून दुसऱ्या बँक अकाउंट मध्ये फंड ट्रान्सफर करणे. तर ह्या व्हाउचरचा व्ह्यू कसा आहे, तर याकरता आपल्याला जायचे आहे ट्रान्झॅक्शन्स या मेनू मध्ये आणि जे तुम्ही बघू शकता इथे अकाउंटिंग व्हाउचरचा एक ऑप्शन आहे. ट्रान्झॅक्शन मध्ये गेलो, अकाउंटिंग व्हाउचर. आता इथे समोर सध्या पेमेंट व्हाउचर आलेले, मी बटन बार वरती जाणार आणि इथे कॉन्ट्रा व्हाउचर दिसतंय, F4 बटन प्रेस करायचं. F4 बटन प्रेस केलं, इथे तुम्ही बघू शकता कॉन्ट्रा व्हाउचर आलाय. हा व्हाउचरचा फॉर्मॅट आहे. व्हाउचर मध्ये इथे राईट साईडला तुम्ही बघू शकता इथे डेट आणि डे, कुठला दिवस आहे त्या दिवशी आणि त्या दिवशी तारीख काय आहे. त्याचप्रमाणे खाली पर्टिक्युलर्स, डेबिट क्रेडिट हा जो एरिया आहे इथे आपल्याला ट्रान्झॅक्शन एंटर करायचंय आणि इथे खाली बॉटमला तुम्ही बघू शकता इथे नॅरेशन आपल्याला एंटर करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कॉन्ट्रा व्हाउचर यूज करायचं आहे. तर कॉन्ट्रा व्हाउचरचा वापर कशा करता करतो आपण, तर बँकेत पैसे डिपॉझिट करणे, बँकेतनं पैसे विड्रॉवल करणे किंवा एका बँक अकाउंट मधून दुसऱ्या बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करणे. आता दुसरं जे व्हाउचर आहे ते आहे पेमेंट व्हाउचर. त्याला शॉर्टकट की आहे F5. मी F5 प्रेस केलं तर हे पेमेंट व्हाउचर आले. या पेमेंट व्हाउचरचा उपयोग कशा करता होतो की आपण एखाद्या कंपनीला, एखाद्या सप्लायरला, एखाद्या एम्प्लॉईला जर पेमेंट करत आहोत, मग ते पेमेंट कॅश मध्ये असो किंवा चेकद्वारे असो, तर ते पेमेंटची ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याकरता ह्या व्हाउचरचा उपयोग होतो. या पेमेंट व्हाउचरची शॉर्टकट की आहे F5. पेमेंट आपण कॅशने पण करू शकतो, चेकने पण करू शकतो किंवा बँकिंग, इंटरनेट बँकिंग पण करू शकतो, RTGS करू शकतो, NEFT करू शकतो. या सर्व प्रकारचे पेमेंट जे असतात ते हे पेमेंट व्हाउचर मध्ये यूज होतात. पेमेंटचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट क्रेडिट साईडला येणार आणि डेबिटला ज्या पार्टीला आपण पेमेंट करत आहोत त्या कन्सर्न पार्टीचं अकाउंट याच्यामध्ये डेबिट होणार. त्यानंतर तिसरं जे महत्वाचं व्हाउचर आहे ते आहे रिसिप्ट व्हाउचर, F6. त्याच्या नावातूनच कळतं की रिसिप्ट म्हणजे आपल्या कंपनीमध्ये जो काही फंड येतो त्या फंडला आपल्याला रिसिव्ह करायचं असेल तर त्यावेळेस ते रिसिप्ट व्हाउचरची नोंद होणार. मग रिसिप्ट करताना याची शॉर्टकट की आहे F6. रिसिप्टची एंट्री करताना तो आपल्याला कॅश मध्ये मिळो किंवा आपल्याला बँकेमध्ये मिळो, चेकने मिळो, तर ह्या रिसिप्टचे ट्रान्झॅक्शन आपल्याला ह्या व्हाउचर मध्ये रेकॉर्ड करायचं आहे. रिसिप्टची एंट्री करताना कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट डेबिट साईडला येणार. हे आहे रिसिप्ट व्हाउचर. तर हे आपण आतापर्यंत 3 व्हाउचरची ओळख करून घेतली, कॉन्ट्रा,
पेमेंट आणि रिसिप्ट. यानंतर पुढचं महत्त्वाचं व्हाउचर जे आहे ते आहे सेल्स F8. आता बघा थोडासा फॉर्मॅट चेंज तुम्हाला दिसत असेल. हा जो आहे सेल आहे म्हणजे आपलं इनव्हॉइस आहे. तर इनव्हॉइस फॉर्मॅटमध्ये आपल्याला सेलचे ट्रान्झॅक्शन किंवा व्हाउचर फॉर्मॅटमध्ये सुद्धा सेलचं ट्रान्झॅक्शन करता येतं. ज्यावेळेस आपण आपल्या कस्टमरला गुड्स किंवा सर्व्हिसेस सेल करत आहोत, मग ते कॅशमध्ये असो किंवा क्रेडिटमध्ये असो, त्यावेळेस आपल्याला सेल्स व्हाउचरची एंट्री करणं गरजेचे असते. त्यावेळेस आपल्याला F8 प्रेस करायचा आहे आणि सेल व्हाउचरमध्ये एंट्री करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट व्हाउचर आहे F9. F9 म्हणजे परचेसेस. ज्यावेळेस आपण गुड्स किंवा सर्व्हिसेस परचेस करतो त्यावेळेस परचेस व्हाउचरचा यूज होतो. परचेसेस मेड इन कॅश or purchases made on credit. Both type of transactions can be recorded using purchase voucher. Then next is journal voucher. Journal voucher is a similarly as a journal register. In manual accounting we have learned journal register, journal proper. So this is a journal proper. The transactions which are not related with buying goods or selling goods, the transactions which are not related with cash receipts and cash payments, those transactions can be recorded in journal voucher. So what are the transactions? Transaction number one, depreciation of fixed assets, provisions made for salaries, provision made for other expenses, outstanding expenses. These are the entries which can be recorded in journal voucher. Now, contra, payment, receipt, sales, purchase and journal. There are two more accounting vouchers, that is debit notes and credit notes. So you can see this, there are options available, credit note and debit note, but both these options are disabled. So we have to enable that option by pressing F11 feature, and you can see the option use debit and credit notes. You have to activate this option by pressing Y, then enter. Now you can see the credit note and debit note option is activated. So I will use Control F9, that is debit note. Debit note voucher is used to record purchase return transactions. म्हणजे आपण खरेदी केलेला जो मटेरियल आहे ते मटेरियल जर डिफेक्टिव्ह निघालं आणि ते आपण वापस करत आहोत तर त्यावेळेस डेबिट नोटचा ऑप्शन यूज करतात. आणि कंट्रोल F8 म्हणजे क्रेडिट नोट, ज्यावेळेस आपण मटेरियल जे सेल केलेलं आहे ते आपल्या कस्टमरने आपल्याला रिटर्न केलं तर ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याकरता क्रेडिट नोट व्हाउचर यूज करतात. तर आतापर्यंत आपण 8 अकाउंटिंग व्हाउचर्स बघितले आहेत. हे 8 अकाउंटिंग व्हाउचर्स आपल्या डेली ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करण्याकरता खूप महत्त्वाचे आहेत. त्याचप्रमाणे टॅलीमध्ये इन्व्हेंटरी व्हाउचर सुद्धा आहे, परंतु ते आपण ज्यावेळेस इन्व्हेंटरीचा सेशन घेऊ त्यावेळेस इन्व्हेंटरी व्हाउचर्स तुम्हाला इंट्रोड्यूस करण्यात येईल. आता एक सॅम्पल ट्रान्झॅक्शन्स आपण रेकॉर्ड करून बघूया. फॉर एक्झाम्पल मला आता एक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचं आहे की बँकेतनं मी 2 एप्रिलला 50,000 रुपये कॅश विड्रॉ केली. आपण आता लर्न केलं आहे की कॉन्ट्रा व्हाउचर हे ट्रान्झॅक्शन कॅश डिपॉझिट आणि कॅश विड्रॉवल रेकॉर्ड करण्याकरता वापरतो. मग मी F4 बटन प्रेस करणार आणि इथे क्रेडिट दिसत आहे. इथे तुम्ही बघू शकता की कुठलं साईड पहिले येते, तर इथे CR पहिले आलेलं आहे, तर क्रेडिट होणार बँक अकाउंट. बँकेमध्ये इथे बघू शकता किती पैसे अवेलेबल आहेत, 5 लाख. त्यापैकी मी इथे 50,000 एंटर केलं. डेबिट आलं, इथे डेबिट साईडला मला सिलेक्ट करायचं आहे लिस्ट ऑफ लेजर अकाउंट्स मधनं. इथे बघू शकता हे आहे कॅश आणि इथे नॅरेशन लिहिणार being cash withdrawn from bank. Enter. हे झालं आपलं ट्रान्झॅक्शन. आता मला या ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट बघायचा आहे काय झाला. बॅलन्स शीटला गेलो, बॅलन्स शीटला डिटेल मोड मध्ये केलं, Alt F1. इथे जर बघितलं तर बघा आपल्या बँकेमध्ये आता 4,50,000 रुपये शिल्लक आहे आणि आपल्याकडे 50,000 रुपये कॅश अवेलेबल आहे. तर ही ट्रान्झॅक्शन होतं कॅश विड्रॉवलचं. आता सपोज मी स्टेशनरी परचेस केली 5,000 रुपयाची आणि त्याला कॅश मध्ये परचेस केलं,
तर स्टेशनरी परचेस्ड इन कॅश हे ट्रान्झॅक्शन कसं रेकॉर्ड करणार, त्याकरता मला पेमेंट व्हाउचर यूज करावं लागेल. पेमेंट व्हाउचर करता मी F5 प्रेस करणार, इथे डेट टाकणार. आता डेट चेंज करायची इथे डायरेक्ट टाईप पण करता येते तुम्हाला, किंवा इथे F शॉर्टकट की आहे डेट टाकण्याकरता. इथे 2 तारीख सिलेक्ट केली मी. इथे डेबिट साईडला बघा, डेबिट साईडला ऑलरेडी जे लेजर्स क्रिएट केलेले असतात त्यांची लिस्ट येते. मी इथे सिलेक्ट केलं प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट, अमाऊंट एंटर केली 5000. क्रेडिटला सिलेक्ट करणार कॅश. बघा आता कॅशचा करंट बॅलन्स किती झाला, 45,000. म्हणजे मी 5,000 रुपये स्टेशनरी परचेस केली. आणि इथे मी त्याचं नरेशन लिहिणार, बिईंग स्टेशनरी परचेस्ड इन कॅश, एंटर. हे झालं पेमेंट व्हाउचर. अशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन तुम्हाला रेकॉर्ड करायचे आहेत. आणि आपण रेकॉर्ड केलेले ट्रान्झॅक्शन आपल्याला बघायचे असतील तर इथे डिस्प्ले मेनू मध्ये जाणार. डिस्प्ले मध्ये डेबुकचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला हे ट्रान्झॅक्शन दिसणार. तर या सेशन मध्ये आपण काय शिकलो, या सेशन मध्ये आपण शिकलो की टॅली मधले अकाउंटिंग ग्रुप्स कोणते कोणते आहेत, त्या ग्रुप्स मध्ये लेजर्स कसे क्रिएट करायचे, सिंगल लेजर कसे क्रिएट करायचे, मल्टिपल लेजर कशा पद्धतीने क्रिएट करायचे. त्यानंतर आपण टॅली मध्ये कोणते कोणते अकाउंटिंग व्हाउचर्स आहेत त्याची ओळख करून घेतली. त्या अकाउंटिंग व्हाउचर्स मध्ये 8 प्रकारचे व्हाउचर्स आपण बघितले, त्यात कॉन्ट्रा, पेमेंट, रिसिप्ट, परचेस, सेल, जर्नल, डेबिट नोट आणि क्रेडिट नोट. त्याचप्रमाणे आपण एक्झाम्पल म्हणून 2 व्हाउचर्सची रेकॉर्डिंग बघितली. तर या सेशन मध्ये आपण जे काही शिकलो त्याची रिव्हिजन करा आणि नेक्स्ट सेशन मध्ये आपण याचे आणखीन एक्झाम्पल्स बघूया. धन्यवाद.